सूरजच्या भोळेपणाचा सगळेजणच फायदा घेत असतात आणि जास्त करून त्याला काम देण्याच्या बाबतीत तर कोणीच कोणता विचार करत नाही आणि त्याच्यावरूनच ताई त्याला बोललेले आहेत आणि त्याबद्दल इकडे चर्चा चालू आहे। चला तर बघूया सूरज काय सांगतोय। तर इकडे हे सगळे नाश्ता करत बसलेले असतात आणि सूरज सांगतो की ताई मला म्हणत होते की आता पॅडी दादा गेले आहेत म्हणजे त्यांच्या ड्युट्या तूच कर। त्यावरती अभिजित म्हणतो की ते असं कसं काही सांगू शकतात की डायरेक्ट तूच कर म्हणून, आता तर आपण वाटून घेतोय ना, कॅप्टन नाहीये म्हटल्यावर आपण वाटून घ्यायचं आहे ड्युटी, तर तू काय कर ती ड्युटी नको करू। तर धनंजय म्हणतो की आपण एक काम करू अभिजित की तू आणि मी किचनमध्ये आहोत ना, चॉपिंग पण आपल्याला जमतं आणि तुझ्याकडे वॉशरूम आहे, तर आपण काय करू आलटून पालटून करू, म्हणजे एकदा तू चॉपिंग कर एकदा मी वॉशरूम करेन, असं अदलून बदलून घेऊ। तर सूरज सांगतो की मी आपलं घर आहे आणि ते स्वच्छ दिसण्यासाठी मी ड्युटी करायला तयार आहे, मी अख्खा लिव्हिंग एरिया झाडून काढेन। त्यावर अंकिता सांगते की त्यांचं असं म्हणणं होतं की तू पॅडी दादांच्या ड्युटीसोबत शेअर करत होतास की नाही, मग आता ते गेले तर तूच कर, असं त्यांचं म्हणणं होतं, बाकी त्यांचा काही उद्देश नव्हता असं अंकिता मध्येच सांगायला येते। त्यावरती डीपी आणि अभिजित म्हणतात की हे बघ त्याची काही करायची गरज नाहीये, लिव्हिंग एरिया काही करायची गरज नाही, आता फक्त आपण चॉपिंग, वॉशरूम आणि किचन या 3च ड्युटी घ्यायच्या, कारण आता सगळं घर स्वच्छ आहे, कुठेही घाण दिसत नाही। आणि अंकिता सुद्धा म्हणते की हो बरोबर आहे, तर अशा प्रकारे तू आता या ड्युटीज करू नको। तरी सुद्धा सूरज म्हणतो की नाही मी अख्खं करायला तयार आहे, आपलं घर स्वच्छ दिसलं पाहिजे। सूरजने याआधी सुद्धा घर स्वच्छ राहावं म्हणून खूप कामं केलेली आहेत, परंतु वर्षाताई बोलल्या हे सूरजला बिलकुल आवडलेलं नाही। तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।